आजीच्या ओठावर सरस्वती अष्टपैलू सुनबाईचं कौतिक करू किती एकादशीचं आम्ही गातो एका सुरात आमच्या घरात बाई जोरात आमच्या घरात बाई जोरात आमच्या घरात बाई जोरात. नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम कर्तृत्ववान आणि कर्तबगार सुनांचं आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबांचं मी प्रसादोक मनपूर्वक स्वागत करतो आपल्या आवडत्या कलर्स मराठीवरच्या या कलरफुल कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आमच्या घरात सुनबाई. मंडळी, एक मांजराचं पिल्लू असतं छोटंसं, तसं स्वतःची शेपटी पकडण्याचा प्रयत्न करत असं गोल 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 फिरत असतं, पण शेपटी काही त्याला पकडता येत नसते. त्या पिल्लाची आई खूप वेळ हा खेळ पाहत असते. शेवटी ती पिल्लाच्या जवळ येते, म्हणते, बाळा, मी जेव्हा तुझ्या एवढी लहान होती ना, तेव्हा मी पण असाच खेळ खेळायचे. जेवढी मी ती शेपटी पकडायला जायचं ना, तेवढी ती शेपटी माझ्यापासून लांब 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 लांबच जात राहायची. पण मग थकून भागून मी जेव्हा सरळ सोड चालू लागायचे ना, तेव्हा ती शेपटी आपोआप माझ्या मागे यायची. मित्रांनो, सुखाचं असंच असतं. तुम्ही त्याच्या मागे जेवढे धावाल ते तुमच्या हातात येत नाही. तुम्ही सरळ सोड प्रामाणिकपणे चालत राहाल, ते आपोआप तुमच्या मागे धावत येईल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आजच्या दोन सुखी कुटुंबांचं. आजच्या आपल्या पहिल्या सुनबाई आहेत मीरा रोडच्या शेख कुटुंबातल्या. सुनबाई आधी शाळेत मराठीच्या शिक्षिका होत्या, पण सध्या पूर्णवेळ गृहिणी आहेत. यजमान एका NGO मध्ये कार्यरत आहेत. सुनबाईंना समाज कार्याची सुद्धा आवड आहे. सुनबाई जोरात आमच्या घरात सुनबाई जोरात जोरात जोरात. तर आजच्या आपल्या दुसऱ्या सुनबाई आहेत दौंडच्या गवळी कुटुंबातल्या. सुनबाई गृहिणी आहेत, तर यजमानांची आईस्क्रीमची फॅक्टरी आहे. सुनबाईंना सुगम संगीत ऐकण्याची खूप आवड आहे. सुनबाई जोरात आमच्या घरात सुनबाई जोरात जोरात जोरात. नमस्कार. दोन्ही कुटुंबांचं मनपूर्वक स्वागत आहे या मंचावरती. या घरात प्रवेश करताना तुम्हाला माप ओलांडून प्रवेश करायचा आहे. समोर 3 कलश आहेत. एकाच कलशात तांदूळ आहेत. उरलेल्या 2 कलशात फुलांच्या पाकळ्या आहेत. तुम्हाला योग्य तो कलश ओळखायचा आहे आणि तोच ओलांडून आत यायचा आहे. जर तुम्ही ओलांडलेल्या कलशात तांदूळच असतील तर तुमच्या पदरात पडणार नशिबाचं दान, जे या खेळाच्या शेवटी अत्यंत महत्वाच्या क्षणी तुम्हाला वापरता येणार आहे. काय वाटतं? एक नंबर. होऊन जाऊ दे. या या. तुम्हाला काय वाटतं? मधला होऊन जाऊ दे. हरकत नाही. या. आता पूर्ण फॅमिलीची ओळख करून द्या. मी मीना राहुल गवळी. हे माझे प्रेमळ पती राहुल गवळी. ह्या माझ्या आई समान सासूबाई शारदा गवळी. नमस्कार. माझा लाडका भाऊ माणिक खताडे. तुम्ही ओळख करून द्या पूर्ण कुटुंबाची. माझं नाव सुफिया शेख. हे माझे लवली हस्बंड आरिफ शेख. बघू जरा इकडे हे बघा माझे माझ्याकडे एक मिनिट. मला पितासारखे- बघू तर दे लवली आज पण काय ते. नमस्कार. हा. हे माझे पितासारखे सासरे रफिक शेख. नमस्कार. हे माझे भावासारखे दीर आदिल शेख. दोन्ही कुटुंबांचं एकदा जोरदार स्वागत करूया. खेळ सुरू करण्यापूर्वी गवळी कुटुंबाकडून शेख कुटुंबाला काय संदेश आहे? कलर्स मराठीने केला घरोघरी सुनबाई जोरात. दोंडकर व मीरा रोडकर सुनबाई खेळतील एका सुरात. वा. तुमचं काय उत्तर आहे? कलर्सच्या या शो मध्ये देऊ जीवाची लढत, कोणी जिंको किंवा हारो होईल नात्यात बढत. वा. तर आजच्या पहिल्या खेळाकरता तुम्हाला असा माणूस निवडायचा आहे ज्याला तोंडची वाफ दवडायला फार आवडत, फार तोंडाच्या वाफेचा वापर करतो. कोण आहे असं? माझे दीर आदिल. तुमच्याकडे? सासूबाई. दोन्ही कुटुंबांनी आपापले सदस्य निवडलेले आहेत. इकडनं सासूबाई खेळ खेळणार आहेत आणि इकडून दीर खेळ खेळणार आहेत. आदिल, खेळ काय बघा. तर खेळ असा आहे, तुमच्या समोरच्या टेबलवर 5 यू शेप आपण करून ठेवलेले आहेत. 1 2 3 4 5. तुमच्याही वेळ सुरू झाली की या बास्केटमधनं एक चेंडू उचलायचा. पहिल्यांदा तो इथे ठेवायचा, तुम्ही तिथे, आणि मग फुंकर मारत 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 त्याला दिशा देत देत तो यातल्या एकेका शेपमध्ये अडकवत जायचा. हा खेळ तुम्हाला 60 सेकंदात खेळायचा आहे. 60 सेकंदांमध्ये जास्तीत जास्त चेंडू या 4 यू मध्ये अडकायला हवेत. तुमची वेळ सुरू होतीये 60 सेकंदांची आत्ता. सुरू सुरू.
नाहीये तो. लवकर 30 सेकंद संपलेली आहेत. शेवटची 10 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. वेळ संपलेली आहे. खेळ खेळून झालेला आहे. निकाल आपल्या समोर आहे. सासूबाईंना फक्त एकच चेंडू जमा करता आलेला आहे आणि इकडे आदिलनी एकूण 8 चेंडू जमा केलेले आहेत. आणि या खेळात विजयी ठरलेला आहे शेख कुटुंब. अभिनंदन. सासूबाई, तुम्हाला आता खुर्चीत जाऊन बसावं लागणार. आणि या विजयासाठी आमच्याकडून तुमच्याकरता एक छानशी भेट. सुनबाई जोरात हं. काय शेख साहेब, कुठे भेटलात? कसं जमलं लग्न? लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? आपण बोलू शकता लॉ कम अरेंज, कारण ही माझी सक्की बुवाची मुलगी आहे. अच्छा. लग्नाच्या अगोदर ही मला आरिफ भाऊ म्हणायची हा. आणि भाऊ झाले सय्या, भैया म्हणजे सय्या झाले. आधीपासून ठरलं होतं लहानपणापासून का अचानक वाटलं? नाही, अचानक झालंय. अचानक झालं? हो. कसं काय, जरा डिटेल सांगा बरं. ते म्हणजे माझे मामा सांगितलेत की नाही, माझी बहिणीची मुलगी आपण या घरी घेऊन येऊ, हा म्हणजे आपल्या घरच्या घरात होईल, हा. असं म्हणून ते मामानी मला निवडले आणि आमचं लग्न झालं. अच्छा. पण तुम्हाला पसंत होतं? पण सिक्रेटली आमचा लव्ह होता. अच्छा, हे त्यांना माहित हे नव्हतं. कोणालाच माहिती नव्हतं. मला एकदा सांगितले होते की मला तू भाऊ म्हणू नको, मला नावानी बोल. हा. मी म्हणले का, म्हणून मी खूप रडले आणि जाऊन माझ्या आईला सांगितले की मला ते सांगतात की मला नावानी बोल, भाऊ म्हणू नको. तर सगळेजण मग लग्न झाल्यावरती म्हणतात ते ह्यासाठी तर सांगत होतो तू. किती वर्ष आली लग्नाला? 5 वर्ष झाले. 5 वर्ष आली. सगळं चांगलं आहे, पण मला एक गोष्ट बोलायची आहे. ते म्हणजे माझी मुलीबद्दल आहे. आम्ही वेगळं राहतो म्हणजे हे कारण आहे की मी मीरा रोडमध्ये टीचर होते, मराठी लेक्चर होती मी. बर. मग असं झालं की एका दिवशी मी या एक मुलीला ॲडॉप्ट केले. सासू सासरे विलेपार्ल्यामध्ये राहतात. तर तिथं एक शेजारी बाई होती, तर त्या माझ्या सासूबाईला बोलवली की ह्याला आंघोळ घाला. तर ते गेले त्या मुलीला आंघोळ घालायला. तर ते म्हणले हे मुलगी कोणाची? तर ती सांगितली माझ्या मैत्रिणीची आहे. तर म्हणले आम्हाला ह्याला ठेवायचं नाही आहे, कुणाला तर देऊन टाकायचं आहे. तर माझी सासूबाईंनी माझ्या हस्बंडला फोन केले आणि ते सांगितलेत की तू घेणार आहे काही आहे, मुलीला एकदा बघ. तर हे पण NGOमध्ये आहे. तर ते तसंच ऑफिसमधनं घरी गेले आणि त्या मुलीला बघितल्यावरती मला फोन केले. मी पण शाळा सोडून तिथं गेले आणि त्या मुलीला बघितल्यावर असं वाटलं की मी या मुलीला घेऊ. ते खूप बारीक होती, त्याचं डोकं काही बनलेलं नव्हतं, ते ॲबनॉर्मल आहे, त्याचं काहीच काय कळत नाही, काय नाही. आता ती 18 महिन्याची आहे. म्हणून त्यांना ज्यांची कुणाची त्यांना अनाथ आश्रमात डॉक्टर द्यायची ते होती. सांगितलेत की म्हणजे याच्या आईला सगळं माहीत होतं, तरी ती आईने काय केली की त्या मुली अशी आता असली आहे तर मी घेऊन काय करू, म्हणून ती सोडून दिली ती. सगळे चांगला बेबी मागतात, पण अशा बेबीची केअर कोण करणार? हे आमचा मोठी सेल्फ मोटिवेशन आहे की आम्हीच हे बेबीची केअर करणार जेव्हापर्यंत त्याला ती NGO आहे. मध्ये दिलं तरी त्याला त्याची परवरिश मिळणार नाही जे आम्ही करतो. त्याचं जेव्हा पण भूक लागली ते सगळं मला कळतंय. NGO मध्ये दिल्यावरती तर त्याचं कोणी काय पूर्ण करणार नाही. तेवढं तिथं लहान सगळे मुलं असतात, तर ते सगळ्यांवरती लक्ष देणार का माझ्या मुलीवरती लक्ष देणार? म्हणून आम्हाला असं वाटत नाही की त्याला कुणाला द्यायचं. आणलंय तुम्ही तिला मुलं? हो, आणलंय? आणलेत. बघू शकतो आपण? हो. काय नाव ठेवलं तुम्ही? हबीबा. हबीबा म्हणजे काय? हबीबा म्हणजे हबीब मतलब भगवान के सदके में आम्ही सोडलाय तिला. डॉक्टर सगळे सांगितलेत की हे वाचत नाही म्हणून, म्हणजे ह्याचे जीव खूप कमी आहे आणि त्याला दुसऱ्यांदा फिट आलती ना
तर माझ्या हस्बंडपाशी काहीसुद्धा पैसे नव्हते. ते रात्री झोपताना सांगितलेत की माझ्यापाशी काही पैसे नाही आहे, फक्त 10 रुपये. त्या दुसऱ्या दिवशी इलेक्शन होतं 24 एप्रिलमध्ये इलेक्शन होतं. तर ह्याला रात्री 3:30-4 वाजता फिट आली. तर तेव्हा आम्ही पूजामध्ये ॲडमिट करायला गेले ना, तर ती डॉक्टरनी सांगितलं की पहिला टेबलवरती 10,000 रुपये ठेवा, मगच त्याला ॲडमिट करा. रिक्षावाल्याला द्यायला सुद्धा पैसे नव्हते. आम्ही तसंच गोळा करून त्याला दिले. ते पूजा डॉक्टरनी ह्याला हातसुद्धा लावली नाही. माझे हस्बंड सगळ्याकडे गेलेत. इलेक्शन होतं, सगळं बँकसुद्धा बंद होते. तरी तिने कुठनं तर आणून त्या टेबलवरती पैसे ठेवल्यावरतीच या मुलीला ते डॉक्टरनी हात लावली. मला आत्ता खरोखर सुचत नाही काय काय बोलू मी. पण तुमच्यासारखी माणसं, तुमच्यासारखी कुटुंब आपल्या देशात आहेत म्हणून आपला देश समृद्ध आहे. आणि तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून हे असे जीव, त्यांना योग्य ते ठिकाण मिळतं, योग्य तो आसरा मिळतो, सहारा मिळतो आणि प्रेम मिळतं. तुमच्या अल्लाचे तुम्हाला लाख लाख कोटी आशीर्वाद आहेत, याबद्दल माझ्या मनात काही शंकाच नाही. खेळ खेळत राहू आपण, कोणीतरी जिंकेल कोणीतरी हरेल, पण शेख सुनबाई जोरात आहेत हे या घटनेने त्यांनी दाखवून दिलं. एकदा जोरदार टाळ्या. हबीबा, येऊया काही क्षणांची विश्रांती. लवकर परत या. पाहत राहा आमच्या घरात हबीबा जोरात. सुनबाई जोरात आमच्या घरात, सुनबाई जोरात जोरात जोरात. नमस्कार. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत आपल्या आवडत्या कार्यक्रमात आमच्या घरात सुनबाई जोरात. एक खेळ खेळून झालेला आणि पहिल्या खेळात शेख कुटुंब विजयी ठरलेलं आहे. आता आपण दुसरा खेळ खेळणार आहोत आणि या खेळाकरता तुम्हाला असा माणूस निवडायचा आहे ज्याला लुंगी डान्स करायला खूप आवडतो. कोण आहे असं तुमच्या घरात? माझे हस्बंड. तुमच्याकडे पती. पतिराज. दोन्ही सुनांनी आपापल्या यजमानांना निवडलेल्या या पुढच्या खेळाकरता खेळ काय बघा. तर खेळ असा आहे, तुम्ही दोघेही लुंगी बांधून तयार आहात. लुंगीचा एक सोगा तुमच्या हातात आहे आणि तुमचे हात दोन्ही बांधलेले आहेत एकमेकांना. इथे या 2 टबमध्ये बरेचसे चेंडू आहेत. हा खेळ तुम्हाला 90 सेकंदात खेळायचा आहे, 1.5 मिनिटात. वेळ सुरू झाल्यानंतर तुम्ही तुमच्या हाताने एक चेंडू उचलणार. ही जी रेषा आखली त्या रेषेच्या पुढे जाणार. हा चेंडू आपटणार खाली आणि तो टप्पा पडून वरती चेंडू आल्यानंतर या लुंगीमध्ये तो चेंडू झेलणार. असे जास्तीत जास्त चेंडू तुम्हाला 90 सेकंदात झेलायचे आहेत. तुमची वेळ सुरू होती आत्ता. नाही चला, दुसरा अटेम्प्ट. दुसरा अटेम्प्ट. लुंगीचा सोगा हातात पकडून ठेवा, सोडू नका. व्हेरी गुड व्हेरी गुड. फास्ट फास्ट फास्ट. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. 45 सेकंद संपलेली आहेत. जल्दी जल्दी जल्दी. व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे फास्ट अरे फास्ट. 1 मिनिट संपलेलं आहे, शेवटची 30 सेकंद. अरे फास्ट. अरे फास्ट बाय. व्हेरी गुड व्हेरी गुड. कम ऑन फास्ट फास्ट. शेवटची 10 सेकंद. 10, 9, अरे लास्ट. 8, 7, 6, 5, जल्दी एक ले ले. 4, 3, 2, 1, 0. वेळ संपली. शेख साहेबांनी जमा केलेले चेंडू मोजूया. द्या, सोडा हात. खेळ आहे. हा, पडतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 आहे अजून. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोघांनी 10 चेंडू जमा केलेले आहेत लुंगीमध्ये. पण शेख साहेबांनी पहिला चेंडू फाऊल घेऊन पकडला होता, त्यामुळे तो आपण मोजणार नाही. त्यामुळे शेख साहेबांचे 9 चेंडू आणि गवळी साहेबांचे 10. त्यामुळे या खेळात विजयी ठरलेलं आहे गवळी कुटुंब.
शेख साहेब तुम्हाला आता जाऊन खुर्चीत बसावं लागणार. आणि या विजयासाठी आमच्याकडून तुमच्याकरता एक छानशी भेट. सुनबाई जोरात हा. काय गवळी साहेब, कुठे भेटलात? लग्न कसं जमलं? लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? लव कम अरेंज मॅरेज. लव्ह कम अरेंज मॅरेज म्हणजे काय झालं नेमकं? म्हणजे माझ्या नात्यातच जमलेले. माझी सासूबाई म्हणजे माझी सख्या आत्यांचा मुलगा. हा. आजोबा म्हणजे ज्यावेळेस ते आजारी होते त्यावेळेस त्यांनी वचन दिलं होतं की बाई तू माझी म्हणजे धाकट्या मुलाची मुलगी कर, जेणेकरून माझ्या मागं माझे मुलं तुझ्याकडे येतील, मुलीच्या नात्याने येतील. असं म्हणजे लांब आहे. माझं माहेर जालना. हो. बर. आणि इकडं दौंड, हे खूप अंतर आहे. बर. म्हणजे असं नसतं मला दिलं तर एवढं लांब कोण येणं जाणं करणार. अच्छा. म्हणजे मुलगी दिलं त्या नात्याने म्हणजे बहिणीला पण भेट होईल, म्हणजे लेकीला माणूस पण जोडलं राहील दोन्ही कुटुंब. हा माणूस पण जोडला राहील. या नात्याने त्यांनी वचन दिलं की तू माझी एक नात कर म्हणून. ते वारले. त्यानंतर माझ्या सासूबाईने हा शब्द पाळला. ते गेल्यानंतर माझ्या सासूबाईने हा शब्द पाळला. ही मला खूप त्यांच्यामध्ये खूप आवडतं हे, म्हणजे त्यांनी एक शब्द पाळला. पण तुम्हाला आवडलं का आईनी शब्द पाळलेला? चालू हा. मग मामाचं गाव पण दौंड बर. आणि आत्याचं गाव पण दौंड. दौंड, सुट्ट्यात आले. हम्म. मामाची मुलं लहान लहान होते आणि आत्याची मुलगी म्हणजे माझ्या बरोबरची, म्हणजे मी आत्यांकडेच मुक्काम करायची, मामाकडे नव्हते जात. बर. तर मग सलग 2 दिवस माझे वडील पण आले होते माझ्याबरोबर सुट्ट्यांमध्ये. 8 दिवस आम्ही असं यायचो मे महिन्यात यायचो. सुट्ट्यांमध्ये यायचो. तर 2 दिवस झाले सलग, म्हणजे ह्यांना गलीमध्ये सगळे चिडवत होते, ह्यांचे मित्र वगैरे. मीना आली. तर हे सारखे नाही मला नाही करायची, म्हणजे सारखा हाच प्रश्न, नाही मला नाही करायची. 1 दिवस ठीक आहे, 2 दिवस पण ते ठीक झालं. 3ऱ्या दिवशी माझ्या वडिलांनी स्वतः ऐकलं की मित्र ह्याला चिडवते, हा डायरेक्टली का असं नाही म्हणतोय डायरेक्टली. माझ्या वडिलांना खूप राग आला. म्हणे तू इकडे ये, स्पष्टपणे मला सांग म्हणे काय झालं नेमकं, की असं डायरेक्टली नाही म्हणतो, म्हणजे काही असेल तुझ्या मनात तर मला सांगू दे, उगाचच बळच मला नकोय. बरोबर. मग ते म्हटले तसं काही नाही म्हणे मामा. आता मी सलग कसं काय कुणाला उत्तर, हो म्हटलं तर तिकडनं पण चिडवणार, बरोबर. नाही म्हटलं तर तिकडनं तरी चिडवणार. म्हणून मी आता कसं तरी त्यांना टाळायचं म्हणून नाही हा शब्द वापरला. तुम्ही त्यात वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला जर विश्वास पटत असेल तर मी तुला आजच पळून घेऊन जातो असं म्हटले. आणि माझ्या वडिलांना त्यांनी गरम गरम मसाला दूध केलं सगळ्यांना. मग माझ्या वडिलांचा राग शांत झाला. माझं लग्न ठरलं. त्यावेळेस माझी खूप मोठी स्वप्न होती की माझं लग्न कसं होईल, काय होईल. लग्न तयारी चालल्या होत्या, विधी वगैरे सगळ्या चालू होत्या. माझ्या मैत्रिणी माझ्या पुढे म्हणजे अशा घोळका, मी कुठे आहे तुझी गाडी, म्हणजे सारखा तो प्रश्न करायचा, कुठे. मी म्हटलं का ग असं येड्याने करतायस, म्हटलं मला आहे असेल ती कुठेतरी गेली असेल सजवायला, मी का बघू म्हटलं त्या गाडीला, नाही का. विधी वगैरे सगळ्या पूर्ण झाल्या, म्हणजे ज्यावेळेस विदा करतात तो पण झाला, रडून झालं. आईवडिलांपासून थोडंसं लांब जायले. आता जाण्याचा प्रसंग आला. हळूहळू पुढे गेले. म्हटलं आता मीच बिचकून गेले. म्हटलं गाडी तर दिसाय ना, आणि मैत्रिणीला उत्तर काय द्यायचं आता. नंतर माझ्या सासरकडचे कोण मोठे सासरे का कोणीतरी माझ्या पुढं आले. म्हणे मीना चल. म्हटलं कुठं. ह्या टेम्पोमध्ये. मी म्हटलं टेम्पोत. अख्खं गच्च वराड भरलेलं, त्याच्यामध्ये मला बसवलं आणि माझ्या मिस्टरांना ड्रायव्हरपाशी बसवलं. घेऊया काही क्षणांची विश्रांती, लवकर परत्या. पाहत राहा आपल्या आवडत्या कलर्स मराठीवरचा कलरफुल कार्यक्रम आमच्या घरात सुनबाई जोरा. नमस्कार. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा जोरदार स्वागत आपल्या आवडत्या कार्यक्रमात आमच्या घरात सुनबाई जोरात. 2 खेळ खेळून झालेले आहेत आणि दोन्हीही कुटुंब एकेका खेळात विजयी ठरलेले आहेत. आणि आता आपण 3रा खेळ खेळणार, अंतिम खेळ जो प्रत्यक्ष 2 सुना खेळणार आणि त्या ठरवणार की आजचं भाग्यवान विजेतं कुटुंब कोणाचं ठरतंय ते. बघा खेळ काय आहे हा शेवटचा. तुमच्या समोर हा ग्लासांचा थर आपण रचलेला आहे, बरोबर. तुम्हाला हा लाल ग्लास दिसतोय, सगळ्यात खाली आहे. वरचे सगळे ग्लास निळे आहेत. तुमच्याकडे उलट आहे, सगळ्यात शेवटचा ग्लास निळा आहे, बाकी सगळे लाल आहेत. हां, या खेळाला वेळेचं बंधन नाही. खेळ असा आहे की तुमची वेळ सुरू झाल्यानंतर हा पहिला ग्लास उचलायचा, खाली ठेवायचा, मग दुसरा ग्लास उचलायचा, खाली ठेवायचा, मग परत जोपर्यंत लाल ग्लास दिसत नाही तोपर्यंत वर्ण खाली करत राहायचं. तुमचा निळा दिसत नाही तोपर्यंत. पण हे ज्या सुनबाई आधी करतील त्या जिंकतील. एका वेळेला एकच ग्लास काढायचा आहे. सुरू करूया. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. 1 ग्लास, एका वेळेला 1 ग्लास.
बस पटकन पटपटा एक एकच गाडी पटापटा काढ पाट 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 अरे निघा पाट पाट लवकर लवकर हळू 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 एक ग्लास एका वेळेला एक ग्लास. एकच झालं लवकर टाळ्या टाळ्या लवकर 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 लवकर. थोडा आहे लवकर लवकर बघ, झालं. थोडं आहे लवकर लवकर ये काय आला गवळी सुनबाईचा खेळ खेळून झालेला आहे आधी आणि या खेळात त्यांचा विजय झालेला आहे. साहजिकच आजच्या भागात विजेता ठरलेला आहे गवळी कुटुंब. मी दोन्ही सदस्यांना पुन्हा एकदा आपापल्या कुटुंबात येण्याची विनंती करतो. या अच्छा आपल्या उपविजेत्या कुटुंबाला म्हणजेच शेख कुटुंबाला कलर्स मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या आपल्या विजेत्या कुटुंबाला म्हणजेच गवळी कुटुंबाला कलर्स मराठीकडून सोन्याचं नाणं. अभिनंदन. आणि पुन्हा एकदा आजच्या आपल्या विजेत्या कुटुंबाला म्हणजेच गवळी कुटुंबाला कलर्स मराठीकडून अत्यंत मानाचा असा आपला नामफलक जो घरावर लावता क्षणी अवघ्या महाराष्ट्राला कळणार आहे की याच घरातल्या सुनबाई नेहमी जोरात असतात. अभिनंदन. आज इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पाहत राहा आपल्या आवडत्या कलर्स मराठीवरचा कलरफुल कार्यक्रम आमच्या घरात सुनबाई जोरात. सुनबाई जोरात